इतक्या लोकांनी सांगितलं आमच्याशी स्वामी बोलतात, आमच्याशी हे बोलतात, आणि मी असं कधीच म्हणत नाही, कारण स्वामी आमच्याशी बोलतच नाही, आम्ही आमचीच परीक्षा बघतात. एखाद्या व्यक्तीला खूप संकट येतात, पण तो स्वामी भक्ती मार्गात कसा काय येतो किंवा कसं काय स्वामी त्यांना सायन्स देतात? मेन स्वामी नेहमीच सांगतात की पहिले प्रापंचिक काम करा बर. आणि मग अध्यात्माकडे वळा. ओके. मी तुला तू तुझी कामं सोडायचीस आणि माझं नामस्मरण करायचं असं महाराजांनी कधीच सांगितलं नाही. जर मला स्वामी कळत नसतील तर मात्र स्वामी लीलामृत मला वाचायला पाहिजे, मला स्वामींच्या कथा ऐकायला पाहिजे. हा बाबा आहे तरी कोण, यांनी काय केलं, आणि लोक एवढं असं का म्हणतात की स्वामी आजही आहेत. मग त्या व्यक्तीला कुठला अनुभव आला की मला स्वामींची ही लीला झाली, मला स्वामींचा दृष्टांत झाला, मला स्वामींनी या संकटातनं वाचवलं. अध्यात्माकडे वळण्यापेक्षा एक गुरु निश्चित करा. कारण खरंच कळत नाही लोकांना की माझा गुरु कोण आहे. गोंदवलेकर महाराज आले होते वयाच्या 8व्या वर्षी स्वामी समर्थ महाराजांकडे की तुम्ही माझे गुरु आहात, आणि महाराजांनी सांगितलं नाही, मी तुझा गुरु नाही, तुला या ठिकाणी जावं लागेल, मी नाहीये. तसं जेव्हा तुम्हाला काहीच कळत नाहीये, अंधारे पूर्ण, तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणलं तरी तुमच्या गुरुपर्यंत महाराज नेऊन पोहोचतील. मार्ग सापडू शकतो, गुरु सापडू शकतं, गुरु तत्व सापडू शकतं, शांतता सापडू शकते, आणि तुमच्या आयुष्याच्या ध्येयापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचू शकता. फक्त हे स्वामी समर्थ महाराजांची बरेच दिवस महाराज म्हणले आता माझ्या ओळखीची म्हणजे माझ्यातली एक बाई येणार आहे, माझा भक्त येणार आहे, तिला ही साडी द्यायची. बर. तुमचा एवढ्या हजारो लोकांमध्ये मी सगळेच भक्त आहेत ना, मग असा स्पेसिफिक कोण बघताय की ज्या 1000 लोकांमध्ये तुम्ही मला शोधायला लावताय, म्हणजे मला पण भयंकर त्रासात टाकतात ते, तर कुठे शोधणार मी. आणि आरती चालू असताना अचानक एका बाईला महाराज म्हणले थांबव तिला. तिला थांबवलं, बाजूला झालं, आरती संपली, आणि म्हणले दे तिला ओटी.